नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत। मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे। आपल्याला चुकूनही फ्रीजमध्ये ह्या दोन वस्तू ठेवायच्या नाही। जर आपण ह्या दोन वस्तू फ्रीजमध्ये ठेवल्या तर आपल्याला घरामध्ये कधीही पैसा, लक्ष्मी हे स्थिर राहत नाही आणि टिकतही नाही आणि यामुळे आपल्याला घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे येत असते। घरामध्ये आर्थिक समस्या ह्या येत असतात। यामुळे आपल्याला ह्या दोन वस्तू चुकूनही फ्रीजमध्ये ठेवायच्या नसतात। अशा कोणत्या दोन वस्तू आहेत त्या आपल्याला फ्रीज झाल्यानंतर नाही त्याबद्दल किचन स्वच्छ संपूर्ण माहिती तुम्हाला बराच व्हिडिओमध्ये सांगण्यात असते आणि त्यामुळे तुम्हाला जेवण केल्यानंतर त्या घरामध्ये खरगटी भांडी ठेवतात। पहा, कधी कधी आपल्या घरामध्ये लक्ष्मी जे व्यक्ती राहत नाही असतात ते घरामध्ये लक्ष्मी आणि मेहनतीसाठी आपल्याला घर स्वच्छ कष्ट आणि मेहनत करून त्यांना कष्टाचं आणि यानंतर काही गोष्टी असतात त्यांच्या मेहनतीचं आपल्याला मिळत नाही। मित्रांनो, पहा, कधी कधी कष्ट आपल्या मेहनत घराच्या बाहेर प्राप्त होते, परंतु आलेली लक्ष्मी ती घरामध्ये स्थिर राहत नाही। वाहनांवरती आणि दुकानांबाहेर लिंबू आणि मिरची घराच्या बाहेर निघून जात असतात। या शनिवारच्या दिवशी आपल्याला घरामध्ये येत असतात आणि बऱ्याच वेळा आपल्याला शनिवार सोबत अशा गोष्टी घडल्या न पुन्हा आपण काढून घेतात आणि दुसरी नशीबच खराब आहे। माझ्या नशिबात चांगल्या गोष्टीच घराच्या बाहेर किंवा प्रत्येक वेळी नशिबाचा दोष असेल तर किंवा दुकानाच्या नशिबाला आपण दोष एखादी गाडी असेल तर त्या गाडीच्या समोर हे कधी कधी आपल्या घरात सुद्धा काही गोष्टी ह्या चुकत असतात आणि ज्यामुळे लटकल्यानंतर बरेच लोक आहेत याला अंधश्रद्धा म्हणावे लागत असतात, अंधविश्वासामध्ये लक्ष्मी परंतु टिकण्याला अनेक कारणे प्रगतीसाठी आपल्याला दुकानाची किंवा घरामध्ये देवांची पूजा न करणं, येण्याच्या त्रासातून वारंवार भांडण करणं, मिरची हे बांधली जाते, वेळ लिंबाचा आंबट त्याचबरोबर आणि मिरचीचा तिखटपणा, स्वच्छता, नजरेचा प्रभाव कमी करत घरामध्ये घाण आपण ही लिंबू मिरची आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर बाहेर त्या घरात लटकवली असते तर आपल्याला घरामध्ये स्वयंलक्ष्मी किंवा वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही आणि त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी हीच प्रवेश करत असते। यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते। आता लिंबू आणि मिरची अशा भाज्या आहेत, अशा वस्तू आहेत की त्या प्रत्येकाच्या घरामध्ये वापरल्या जातात। मिरचीशिवाय आपल्या घरामध्ये भाजी बनत नाही आणि लिंबाशिवाय कुठलीही सरबत किंवा भाजी ही बनत नाही। यामुळे लिंबू आणि मिरची ही आपण आणतोच आणि आपल्या आणल्यानंतर सगळ्यांच्या घरामध्ये फ्रीज असते। आणल्यानंतर ना आपण ह्या ज्या वस्तू आहेत या फ्रीजमध्ये ठेवत असतो, परंतु पहा, लिंबू आणि मिरची ह्या ज्या दोन भाज्या आहेत या दोन वस्तू आहेत तर ह्या चुकूनही आपल्याला एकत्र ठेवायच्या नाही। जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर तुम्हाला मिरच्या या साईडला ठेवायच्या आहेत आणि लिंबू हे तुम्हाला साईडला ठेवायचं आहे। ह्या साईडला ठेवताना जर तुम्ही वेगवेगळ्या पिशवींमध्ये ठेवलं किंवा तुम्ही वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवलं तरीसुद्धा हे दोन डबे तुम्हाला शेजारी ठेवायचे नाही। वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ह्या दोन वस्तू आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या आहे। जर आपण लिंबू आणि मिरची ह्या दोन वस्तू जर फ्रीजमध्ये सोबत तर ठेवल्या तर तिथे नकारात्मक ऊर्जा ही तयार होते असते आणि यामुळे आपल्याला घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि म्हणूनच घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे येत असते। सोबतच अनेक अडचणीसुद्धा आपल्याला घरामध्ये येत असतात। म्हणून आपल्याला चुकूनही लिंबू आणि मिरची ह्या दोन वस्तू सोबत आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे नाही। फ्रीजमध्ये नाहीतर बाहेरही ठेवताना आपल्याला त्या दोन्ही वस्तू एकत्र ठेवायच्या नाही आहे, वेगवेगळ्या तुम्हाला ठेवायच्या आहे। जर तुमच्याही फ्रीजमध्ये ह्या दोन वस्तू एकत्र असतील तर आजच काढून त्या तुम्हाला साईडला करायचे आहे। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि हो मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थचा जयघोष करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।